मनसेनं 9 एप्रिलला गुढीपाडवा मेळावा आयोजित केलेला आहे। शिवाजी पार्कवर हा मेळावा होणार आहे। सभेकरता तयारीला सुरुवात झाली असून आजपासून व्यासपीठ बांधणीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। यात मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली। या सगळ्या संदर्भात मनसेकडून प्रतिक्रिया सुद्धा येते, पाहूया। त्यांच्या एका वाक्यामध्ये ते सगळं दडलेलं आहे की नक्की काय घडलं आणि काय घडतंय याच्यावर ते भाष्य करणार आहेत। त्या वाक्यामध्ये ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे। ते 9 तारखेला तुम्हाला त्याचं उत्तर स्वतः राज ठाकरे साहेब देतील। सभेच्या तयारीला आजपासून सुरुवात झालेली आहे। केवळ काही दिवसच आता उरलेले आहेत, त्यामुळे शिवतीर्थावरून राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मनसेचा गुढीपाडवा मेळावा 9 एप्रिल रोजी शिवतीर्थ शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे। याच ठिकाणी आता तयारीला सुरुवात झालेली आहे। मनसे नेते नितीन सरदेसाई असतील, यशवंत किल्लेदार असतील यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढून या ठिकाणी बांधकाम आहे ते स्टेजचं या सुरुवात करण्यात आलेली आहे। स्टेज भव्य दिव्य या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि या स्टेजमध्ये आपण पाहतोय मोठा स्टेज असेल। मात्र या स्टेजवर नक्की मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार, कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण लोकसभेचा हा महासंग्राम आहे। यामध्ये 2014 असेल 2019 असेल दोन्ही वेळेला राज ठाकरे यांची भूमिका बदलली होती। आता लोकसभेच्या दृष्टीने कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत। स्वतः यशवंत किल्लेदार या ठिकाणी आहेत, त्यांचे संवाद साधू। काय नक्की वाटतं, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतील आणि 9 एप्रिलची ही सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे। जशी सर्वांना उत्सुकता आहे तशी आम्हाला देखील ती उत्सुकता आहे काय भूमिका घेतील। खरं तर त्यांनी कालच ट्विट केलेलं आहे आणि एक टीजर सुद्धा पब्लिश केलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की नक्की काय घडलं आणि काय घडतंय याच्यावर मी तुम्हाला सांगायचं आहे, तर तुम्ही नक्की पाडव्याला या, अशा पद्धतीने त्यांनी ट्विट केलेलं आहे। आणि त्यातूनच कळतंय की त्यांना एकंदर राज्यातल्या आणि देशभरातल्या ज्या घडामोडी गेले महिना 2 महिने चालू आहेत त्याच्यावर त्यांना भाष्य करायचं आहे आणि ते करतील 9 तारखेला। राज ठाकरे साहेबांचा एकंदर पहिल्यापासूनचा जर तुम्ही भूमिका पाहिली तर ते चुकीला चूक म्हणतात आणि बरोबरला बरोबर म्हणतात। मग ते विरोधकांनी जरी चूक केली नसेल आणि विरोधकांनी जरी चांगली एखादी गोष्ट केली असेल तर त्याची वाहवाच केली त्यांनी, आणि चूक केली असेल चुकीवर बोट ठेवलेलं आहे आणि तीच गोष्ट त्यांच्या स्वभावातून किंवा त्यांच्या एकंदर भूमिकेतून दिसते। महायुतीमध्ये राज ठाकरे जाणार का, या संदर्भात भूमिका काय घेतात का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।